नमस्कार मंडळी, कमला किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मेथीच्या भाजीपासून तुम्ही काय खाल्लं? मेथीची भाजी खाल्ली, मेथीचे पराठे खाल्ले, पण आज मी मेथीच्या भाजीपासून असे छान मुटके बनवलेले, त्याच्यापासूनच टिक्की पण बनवलेली आहे. खायला खूप चवदार लागते, झटपट होणारे, अर्धा तासात होणारी अशी छान रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. ती कशा पद्धतीने बनवायची मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते. व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आज आपण मेथीच्या भाजीपासून मुटके बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी भाजी अशी एवढे देठ पण घेतले, तिचे व्यवस्थित ती निवडून साफ करून खराब पत्ते काढून टाकले, स्वच्छ धुवून ठेवली मी ती. आता आपण ती कट करून घेऊ. आपल्याला अशी बारीक कट करून घ्यायची. अशा पद्धतीने सर्व भाजी मी आता कट करून घेते. व्यवस्थित कट करून घेतली मी. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मेथीच्या भाजीचे असे पत्ते पण घेऊ शकता, पण मी काड्या पण घेतल्या का की काड्यांमध्ये कस असतो. आता त्याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे मी तुम्हाला दाखवते. इथे बघा रवा घेतलेला आहे, बारीकवाला रवा आहे. हा जवळजवळ 1.5 वाटी रवा आहे. ज्वारीचं पीठ घेतलं, हे पण 1.5 वाटी आहे. चना डाळीचं पीठ, बेसन पीठ, ते पण 1.5 वाटी. त्याच्यात लागणारे कढीपत्ता घेतला मी ते थोडा, हिरव्या मिरच्या घेतल्या 12-13, कोथिंबीर घेतली, लसूण पाकळ्या, तीळ, चवीपुरतं मीठ, धना पावडर, गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद पावडर आणि हिंग, आणि त्याच्यामध्ये कांदा. आता याच्यामध्ये आपल्याला बाकी वस्तू दळून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला दाखवते आपल्याला काय काय दळायचं आहे. हिरवी मिरची टाकली, कढीपत्ता टाकायचा कारण की तो दळल्यावर खाण्यात जातो. कांदा पण घेतला, 2 छोटे साईजचे कांदे घेतले मी इथे. त्याच्यानंतर लसूण पाकळी, त्याच्यानंतर कोथिंबीर. आता मी थोडंसं पाणी टाकून याला बारीक करून घेते, मिक्सरला असं फिरवून घेते मी ते. व्यवस्थित हिरवी मिरची, कोथिंबीर सर्व घेतलं ना आपण, दळून घेते. आता त्याला मी परातीत टाकून घेते. परातीत फक्त मेथीची भाजी आणि जे वाटण दळून घेतलं ना ते टाकले. आता आपण इथं आपलं बेसन पीठ चाळून घेऊ. ते असं पीठ चाळून झालं. आता आपण हे ज्वारीचं पीठ चाळून घेऊ. तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ वापरलं तरी पण चालेल, किंवा मग बाजरीचं ज्वारीचं दोन्ही पण थोडं टाकलं ना तरी पण चालेल. मध्येच आपण रवा टाकून घ्यायचं थोडं की रव्याने आहे ना असे खुसखुशीत होतं आणि खायला पण खूप छान चवदार लागतं. आता त्याच्यामध्ये हळद पावडर, हिंग पावडर ती टाकून घेतली, लाल मिरची पावडर आणि गरम मसाला तो पण टाकून घेतला, धना पावडर, चवीपुरतं मीठ. आता ते सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ आपण. त्याच्यामध्ये जिरे पण टाकले. व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं. आधी पाणी काही टाकायचं नाही. व्यवस्थित असं सर्व मिक्स करून घेतलं मी. त्याच्यामध्ये पाहिजे तर तेल टाकू शकता तुम्ही, ओवा पण टाकू शकता. आता थोडं पाणी टाकून असं पीठ मळून घेऊ आपण. तर गोळा बनवून घेते मी त्याचा. व्यवस्थित असं सर्व एक गोळा तयार करून घेतला मी. असा कडक करायचा थोडंसं. आणि रवा असतो ना त्याच्यामुळं तो हाताला परातीला पण चिटकत नाही. थोडंसं हाताला तेल लावून घेऊ. व्यवस्थित असं थोडंसं मळून घेऊ त्याला. आपण जे मेथीच्या भाजीचे मुटके आहे ना ते इडलीच्या कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी पाणी ठेवलं. आपले मुटके तयार होईपर्यंत आपल्या पाण्याला पण उकळी झाकण लावून ठेवून दिलं. असं मुठीत बसल एवढं पीठ घेऊन असे मुटके तयार करून घ्यायचे. आपल्या इडलीची जी प्लेट आहे ना प्लेटमध्ये आपण ते ठेवून घ्यायचे. या पद्धतीने असे 2-2, 3-3
व असे बनवून घेते मी आता. व्यवस्थित असे मुटके बनवून प्लेटांमध्ये मी ठेवून घेतले. आता आपण ते इडलीच्या कुकरमध्ये ठेवून घेऊ. कुकरमध्ये ठेवून घेतले मी आता. आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण जवळजवळ 10 मिनटं याच्याकडं बघायचं. 10 मिनटानंतर बघू आपण त्याला. मेथीचे मुटकं बनवलेले आहे ना, त्याच पिठातलं पीठ आहे, त्याच्या आपण टिक्की बनवून घ्यायची. चिकन टिक्की खाल्ली असेल तुम्ही, पनीर टिक्की खाल्ली असेल, चीज टिक्की खाल्ली असेल, पण मेथीची टिक्की आज इथे अशा पद्धतीने बनवू आपण. हे ब्रेड घेतले मी मिक्सरमध्ये. आता याला बारीक करून घेते मी. मिक्सरला बारीक करून घेतलं. आपलं घरच्या घरी छान असं ब्रेड क्रम मी तयार झालं बघा. खूप छान ब्रेड क्रम झालं आहे. आपलं 3 ब्रेडपासून 1 वाटीभर एवढं ब्रेड क्रम बनवून घेतलं मी. आता इथे 1 चम्मच एवढी कॉर्नफ्लॉवर घेतली. 2 चम्मच एवढा मैदा घेतला. छान असं त्याचं एक गोळ बनवून घ्यायचा. खूप पातळ नाही बनवायचं. त्याच्यामध्ये चिमूटभर एवढं मीठ टाकून घेतलं. व्यवस्थित असं आपला गोळा तयार झाला. आता इथे पिठाचे असे छोटे तुम्हाला ज्या आकाराची पाहिजे असं, गोल पाहिजे कशी पाहिजे अशी व्यवस्थित टिक्की बनवून घ्यायची. त्याला आपण याच्यामध्ये असं डीप करून घेऊ. व्यवस्थित ब्रेड क्रम लावून घेऊ. ठेवून देऊ आपण जरा 2 मिनटं. अशीच मी आता सर्व टिक्की इथे तयार करून घेते. सर्व इथे टिक्की मी तयार करून घेतले बघा. या आधी केलेले आहे ना, त्या पुन्हा डीप करायच्या. परत आपण ब्रेड क्रम लावून घ्यायचा त्यांना. असं सर्व लावून मी आणि 1-2-3 मिनिटासाठी मी फ्रीजरमध्ये ठेवून देते. 5 मिनटं झाले फ्रीजरमध्ये ठेवलेले होते. छान असे व्यवस्थित सेट झाले आपले मेथीच्या भाजीचे ब्रेड क्रम. आता आपण तव्यावरती थोडंसं असं तेल टाकून घेऊ. थोडं चव बाजूने तेल टाकून घेतलं मी. ठेवून घेऊ आपण ते. कमी गॅसवरती आपल्याला राहू द्यायचं. दहा मिनटं पूर्ण झाले. मेथीचे मुटके ठेवून कुकर मी खाली घेतलंय. आपण झाले का चेक करून घेऊ ते. आता चेक कसे करायचे आपल्याला. चेक केले. काडीला थोडं पण असं लटकलं नाही म्हणजे आपले मुटके इथे तयार झाले. आता एका प्लेटमध्ये मी काढून घेते. ते सर्व मुटके काढून घेतले. आपण प्लेटला तेल वगैरे पण लावलेलं नव्हतं, पण तरी पण चिटकले नाही, कारण की त्याच्यामध्ये रवा असतो ना त्याच्यामुळं ते चिटकत नाही. एकदम असे छान झाले आपले मेथीचे मुटके. आता आपण ते तळून घेऊ. ते टिक्की पण अशी छान झाली. एक अशी पलटी मारून घेऊ आपण. सर्व पलटी मारून घेतले. आता ती बाजू पण होती. आपण तोपर्यंत आपले मुटके तळून घेऊ. तिकडे गॅसवर त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ. तेल तापू देऊ आपण थोडं. सर्व इथे गार झाले. कट करून घेऊ आपण त्यांना छोट्या साईजमध्ये. कट करून घेतले. छान झाले. चिकट नाही काही नाही. व्यवस्थित असं आपलं तेल पण तापत आलं आहे. तोपर्यंत मी असे सर्व मुटके इथे कट करून घेते. पण झालं. मी छोटा तुकडा टाकून बघितला. असं तेलामध्ये सोडून घेऊ आपण त्यांना. तुम्ही तव्यावर थोडं तेल टाकून पण असे फ्राय करू शकता, पण मी इथे तळून घेते. छान असे कुरकुरीत फ्राय करून घेतले आपले मेथीच्या भाजीचे मुटके.
प्लेटमध्ये टिश्यू पेपर टाकून घेतला मी. झाले आपले मुटके. एक्स्ट्राचं तेल असेल ना तर ते टिश्यू पेपरला वसल्या जाईल. असेच मी इथं आता सर्व मुटके फ्राय करून घेतले. आजची रेसिपी आपली तयार झाली. मेथीच्या भाजीचे मुटके व टिक्की. या पद्धतीने तुम्ही बनवून बघा एक वेळेस. छान असे जाळीदार व कुरकुरीत, एकदम कुरकुरीत असे आपले इथे मुटके तयार झाले. तुम्ही एक वेळेस अशा पद्धतीने बनवून बघा. माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.